सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर 2 दिवस आपला ब्लॉग नव्हता आला कारण 2 दिवस सुट्टी होती आपल्याला आणि आपण फक्त आरामच केला. तर आज खरं सांगायचं म्हटलं तर लय काम आहेत आपल्याला. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत खूप जास्त गोष्टी. कारण झाला असा विषय की अजून एका लहान मुलांच्या टी शर्टची आपल्याला ऑर्डर आली आहे, त्याच मित्राच्या मित्राची. सो ते आपल्याला आज कंप्लीट करायचं आहे आणि आज कंप्लीट करून ते द्यायचं आहे. सो दरवेळेप्रमाणे तुम्हाला माहिती आहे आपला मशीनचा प्रॉब्लेम झाला होता. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं आहे आपली मशीन सध्या मेंटेनन्ससाठी दिली आहे. तर ती मशीन आपली आज 4 वाजता त्याबद्दल समजणार आहे की त्याला नक्की झालं आहे काय ते. आणि मग आपण आता काय करणार आहे की दुसरीकडूनच ते प्रिंट्स आणून आपण त्याला टी शर्टवरती लावून देणार आहे. आपल्याकडे हीट प्रेसची मशीन आहे, त्या थ्रू सगळं करणार आहे. त्यांच्यासोबत आताच मी कॉन्टॅक्ट केला तर ते बोललेत की 1-2 तासामध्ये होऊन जाईल. त्याचबरोबर अजून एक आपल्या टी शर्टची ऑर्डर आली आहे. ती टी शर्टची ऑर्डर आहे ऑफिसमधलीच, तर मग ती पण कंप्लीट करायची आहे. सो त्याचं पण काम करायला दिलं, आता आपल्याला तसंच करून घ्यावं लागेल. आणि अजून म्हणजे ऑफिसचं काम आहे. आत्ता जस्ट लॉग इन केलं आहे मी. ऑफिसचं पण काम करायचं आहे. एक रिपोर्ट आहे तो क्रिएट करून मला आजच्या सबमिट करायचा आहे. सो त्याचं पण काम आहे. त्याचबरोबर आपल्याला ते लहान मुलांचे टी शर्ट बोललो मी, ते पण आणायला जायचं आहे. आणि त्यानंतर मग हे सगळं मग परत आजच्या आज बनवून टाकायचं आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्या आजच्या टास्कच्या लिस्टमध्ये आहेत. म्हणजे ऑफिसचं एवढं काही काम नाही आहे. ऑफिसचं थोडंसं काम असेल आज, पण ते थोडंसं प्रायोरिटी बेसवरती आहे. मग पहिल्यांदा तर मी ते करतो. त्यानंतर अजून काही खाल्लं पिल्लं नाही आहे. नाश्ता पण करायचा आपल्याला, तो नाश्ता पण करायचा आहे. दूध आणलेलं आहे, मग मी मुसळे वगैरे खाऊन टाकेल. त्यानंतर मग ऑफिसचं काम करतो. त्यानंतर मग आपण टी शर्ट आणायला जाऊया क्रिकेटच्या टीमचे. आणि तसंच परत मग प्रिंट आऊट घ्यायला जाऊया. त्या प्रिंट्स आणू, मग त्या टी शर्टवरती प्रिंट करू. सोबतच लहान मुलांचे पण टी शर्ट आणू, त्यावरती पण प्रिंट करू. आणि मग हे सगळं परत जिकडं तिकडं देऊया आणि पैसे घेऊया, कारण सगळं त्यासाठी चाललंय. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पुढे बघा तुम्ही काय करतोय ते. सो चलो. तुम्ही मित्रांनो दरवेळीप्रमाणे आमच्या लॅपटॉपची ब्लर स्क्रीन बघा, कारण तुम्हाला आता माहितीच आहे मी का दाखवू शकत नाही आपल्या लॅपटॉप स्क्रीन. कारण चुकून जरी आपला व्लॉग, म्हणजे सध्या तरी आपल्या व्लॉगला कमीच असतात व्ह्यूज, पण चुकून जरी कोणी ऑफिसमधल्यांनी बघितला आणि मी त्यांना वाटलं की आपल्या म्हणजे काम तो शेअर करतोय सोशल मीडियावरती वगैरे, तर मग आपलं काम बंद होईल आणि मग सगळंच बंद होईल. त्यापेक्षा आपली ब्लर स्क्रीन काही ठेवलेलीच बरी म्हणजे. सो मी काम करतो लगेच. ओके, तर मित्रांनो आत्ताच माझं ऑफिसचं काम झालं आहे. मागे आम्ही नवीन आरसा बसवला, छोटा होता तो काढला, नवीन बसवला. ठीक आहे, तर आत्ताच मित्रांनो माझं ऑफिसचं काम झालं आहे आणि आपण निघालो आहे आपले पुढची कामं करण्यासाठी. तर पहिलं तर आपण वडगावमध्ये जाऊया, तिथून लहान मुलांचे टी शर्ट आहेत आपल्या, ते टी शर्ट घेऊया. त्यानंतर तसंच जाऊया आपण मग शुक्रवार पेठेमध्ये, तिथून आणायच्यात आपल्या टीमचे टी शर्ट्स. आणि तसंच मग तिरुपती पासच जाऊया कोंडव्यामध्ये, तिथून प्रिंट्स आणूया आणि मग परत रूमवर येऊ. सो ब्लॉगमध्ये राहावा, मी आलो लगेच, म्हणजे सोबतच चला माझ्या आहे, बघू आपण, चला. मित्रांनो टी शर्ट घेतलेत आम्ही, दाखव एक मिनटं. हे बघा, हे आपल्या ब्रँडचं नाव टिल्मी स्टोर त्यांनी ऑलरेडी लिहिलं होतं. टी शर्ट घेतले आत्ता. ही जागा तुम्हाला माहितीच असेल, लास्ट टाईमच सांगितली मी. आता आम्ही हे टी शर्ट घेऊन जातो आपल्या मशीनकडे, एकदा प्रिंटरचं बघू कुठपर्यंत आलं आहे आपल्या काम. मग प्रिंटरचं काम झालं असेल तर मग प्रिंटरचं काम बघून आपण प्रिंट आऊट घ्यायला जाऊया आणि तसंच मग आपल्या घरी जाऊन कामं करूया. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब गाईज. आलो लगेच. मित्रांनो प्रिंट न्यायला आलो आहे आपण त्या कोंडव्यातल्या इस्कॉन टेम्पल जे आहे, त्या इस्कॉन टेम्पलच्या अपोजिट साईडला हे बोलले होते मला. तर अपोजिट साईड बोलले की कान्हा नावाचं काहीतरी हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या वरती 2nd फ्लोअरला जायचं आहे. तर ही एक अशी बिल्डिंग आहे. तर त्या माणसाला फोन केला तर त्या माणूस म्हणाला की 10 मिनटं लागतील, तोपर्यंत खालीच थांबा. म्हणजे जरा वेगळ्याच टाईपचा माणूस वाटला मला, कारण असं कोणी कस्टमरला खाली वगैरे थांबवत नाही. पण त्याचं काहीतरी असेल पर्सनल सीन, आपल्याला काही माहीत नाही. तर त्याचा वाट बघतो, त्याचा फोन आला की मग आता वरती जायचं आहे. आणि मग आपले जे स्टिकर आहेत बनवायला टाकले होते आपण टी शर्टसाठीचे आपल्या मशीनच्या प्रॉब्लेममुळं, तर मग ते घ्यायचे, त्यांना पेमेंट करायचं आहे. ऑलरेडी मी ॲडव्हान्स दिलेला आहे त्यांना ॲक्च्युली. मग पेमेंट करून बाकीचं राहिलेलं ते आपलं स्टिकर घेऊन मग माघारी यायचं आहे. आता जस्ट आलो आहे, म्हटलं तोंडाचं पॅकिंग काढायलाच नको, वर जायचं तेव्हाच काढूया. कारण धूळ मारणाची आहे. कात्रजच्या एरियामध्ये कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे, बिल्डिंग्स वगैरे बनत आहेत. त्याचबरोबर रोडचे कामं चालू आहेत, पलीकडचं सगळं फोडाफोडीच चालू आहे. त्यामुळं म्हणजे मागं पण इकडं बघा एक हे पण कंस्ट्रक्शन चालू आहे, तर सनी बसला आहे. तर मग असं सीन असल्यामुळे म्हणलं की काय झालं तरी आपण तोंडाचा रोग काढायला, कारण तोंड खराब होईल फोडायचं परत, त्यामुळे तो सीन आहे. इकडून ह्या साईडला लावलं याला मला कान्हा हॉटेलच्या इथं, आणि इथून परत 2nd फ्लोअरला जायचं आहे आपल्याला, दुसऱ्या मजल्यावरती. नो प्रिंट घेतली आपण. त्या माणसाने जरा जास्तच टाईम खाल्ला, त्याला प्रिंट काढायचं माहीत नव्हतं. पण ठीक आहे, तरी पण आता आपण रोल घेतला. ह्यामध्ये आहेत आपल्या ज्या हव्या आहेत त्या प्रिंट बऱ्यापैकी चांगल्या.
सो हे आपण प्रिंट करूया आणि त्यानंतर मग देऊन टाकूयात. तर मित्रांनो आत्ताच रूमवरती आलो आहे आणि प्रिंट लगेच आपण करून टाकली. तुम्ही पाहू शकता प्रिंटची क्वालिटी कशी एकदम जबरदस्त आली आहे. हे आहे ब्लॅक शर्ट त्यामुळे ते चांगलं वाटतं आणि बाकीचे पण 2 टी शर्ट तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त क्वालिटी आहे प्रिंटची. तुम्हाला पण अशा टाईपचे टी शर्ट वगैरे लहान मुलांसाठी हवे असतील तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. भाई प्रिंटची क्वालिटी बघा, प्रिंटची क्वालिटी तुम्हाला वाटेल भाई आपण साधासुद्धा माल देतो. प्युअर कॉटनचा कपडा आहे आणि प्लस प्रिंट बघा, प्रिंट एकदम म्हणजे डेंजर भाई डेंजर. तर मित्रांनो आता जवळपास रात्रीच्या 12 वाजल्यात. खरंच खूप जास्त काम होतं आज. मला जास्त ब्लॉग करता नाही आला त्यामुळे खूप लहान ब्लॉग बनला आहे. पण आपलं कसं आहे ना, थोडंसं एक कंटिन्युटी राहिली पाहिजे, एक डिसिप्लिन राहिली पाहिजे. त्यामुळं आज ब्लॉग केला. खरं तर मी जस्ट ना माझं ऑफिसचं काम झालं आहे आणि आता मला तुम्ही परत तोंड वगैरे कसं माझं एकदम झालं नाही का, कारण खूपच वेळ म्हणजे ऑफिसचं काम चालू होतं. तर अपडेट सांगतो तुम्हाला. थोडीशी अपडेट म्हणजे अशी की आपली मशीनला वाल्याला मी कॉल केला होता तर तो बोलला की उद्या वगैरे सांगेल मी की काय होणार आहे, म्हणजे मशीनचं नक्की कुठपर्यंत, म्हणजे काय सीन आहे, कुठं काय पार्ट वगैरे गेलं आहे का. दुसरी गोष्ट म्हणजे मग असे आपण जे प्रिंट केले शर्ट होते तुम्ही जे आता पाहिले ते न्यायला पण तो मित्र आणि त्यासोबत जो ओनर होता म्हणजे शर्ट्सचा, म्हणजे जो कस्टमर होता आपला मेन, तो आला होता. तर तो पण तो टी शर्ट्स घेऊन गेला. त्याचे आपल्याला पैसे पण मिळाले आणि त्यानंतर मग तिथूनपासून ते आत्तापर्यंत माझं कंटिन्युअसली काम चालू होतं. मीटिंग होतं 2-3 तेवढ्या झाल्या पण त्यानंतर मग काम होतं चालू. सो हे असं असतं. त्याचबरोबर आपल्याला अजून एक ऑर्डर मिळाली आहे व्हाईट टी शर्ट्सची. सो त्याचं आज मटेरियल मी आणलेलंच आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर ते पण प्रिंट करायचं आहे. बट सीन असा आहे की आपल्याला प्रिंटर नाही आहे. सो तेच थोडंसं विचार करतो मी की काय म्हणजे नक्की मॅनेज करायचं. कारण असं बाहेरून प्रिंट काढून आणायचं म्हटलं तर खूप जास्त महाग पडतं आणि आपल्याला ते परवडत पण नाही आणि म्हणजे मार्जिन काही राहतच नाही. सो ह्याच अशा गोष्टी आहेत. सो बघू, लेट्स सी काय होतं ते. सो शेवटपर्यंत ब्लॉग बघितला तुमचं खरंच थँक्यू. मागं तुम्ही संध्याला बघू शकता तो झोपायच्या तयारीत आहे. सो खरंच थँक्यू, तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघितला. व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून जावा चॅनलला. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आत्तासाठी थँक्यू. बाय बाय.